नोटबंदीचा जवळपास 1.5 महिना संपत आलेला आहे। आदिवासी अतिदुर्गम भागामध्ये जे आठवडे बाजार भरतात त्याच्यावरती नेमका काय परिणाम झालेला आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत। मी आज पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यामधल्या चालतवड या गावामध्ये आलेलो आहे। त्या ठिकाणी देखील आज आठवडी बाजार भरलेला आहे। ह्या आठवडी बाजारामध्ये आजूबाजूचे जवळपास 40 ते 50 खेडीपाडी या ठिकाणी बाजार करण्यासाठी येत असतात। त्यांच्यासोबत आज आपण चर्चा करणार आहोत। चला तर मग बघूया नेमका कसा चाललाय बाजार हा। काय भाव दिली वांगी ताई? 10 आणि टमाटे आणि मिरची 40 रुपये किलो। सुट्टे पैसे आहेत का? काय मानत झालं नेमकं सुट्टे पैशामुळे? सुट्टे पैसे नसल्यामुळे गिराकी घेऊन बाजूला जातात, त्याच्यामुळे अडथळा येतोच। कितीची नोट घेऊन येतात सगळे? 2000 असं। मग काय करता तुम्ही परत? 2000 नोटानंतर काय करता? परत गिराईक जातं ना। सुट्टे पैसे नाही तर मग दिलेच नाही। आपण आदिवासी भागातला आठवडा बाजारामध्ये सध्या फिरतोय। नोटबंदीनंतर नेमके काय परिणाम झाले हे आठवडा बाजारावरती हे आपण जाणून घेणार। माझ्यासोबत डवरबा म्हणजे आदिवासी भागामध्ये आजोबाला डवरबा म्हणतात ते आहेत। बाबा काय परिणाम झाले नोटबंदीचे? नोटबंदीमध्ये म्हणजे एवढं झालेलं आहे, समजा आता 1.5 महिना जवळजवळ झाला आहे। आम्ही बँकेमध्ये जातो तर आम्हाला 500च्या का 100च्या नोटीस मिळत नाही, खाली 2000च्या नोटीस देतात। आणि 2000च्या नोटीस दिल्यानंतर 3 नोट आमच्या कार्यक्षेत्रामध्ये पण कुठे सुट्टी मिळत नाही। जव्हार सारख्या ठिकाणी कुठे सुट्टी मिळत नाही शहरामध्ये। आज आमच्या आणि जव्हार आज चालतवडचा हा आठवडा बाजार आहे। मी सकाळपासून 9 वाजल्यापासून इथे फिरतोय बाजारामध्ये 2000ची नोट घेऊन, आणि अजूनही मला त्याचा का 2000च्या नोटीचा काय पत्ता लागला नाही, काय मला सामान खरेदी करता आलं नाही। ते कॅशलेस जे म्हणतात योजना, कॅशलेस ATM जी म्हणतात, डेबिट कार्डची योजना म्हणतात, हा आमचा 95% आदिवासी बहुल भाग हा चालतवड विभाग आहे। त्याच्यामध्ये आम्हाला ह्या योजनेचं काही माहितीही नाही, कॅशलेस काय आणि डेबिट कार्ड काय, ATM काय ते। बरोबर आहे, ह्या ठिकाणी डेबिट कार्ड माहित नाही, कारण पूर्णपणे 95% आदिवासी भाग आहे। बराचसा अशिक्षित भाग आहे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। माझ्यासोबत आणखीन वयस्कर लोक आहेत। मला तुम्ही सांगा की नेमकं काय काय अडचणी तुम्हाला या ठिकाणी येतात? आठवडा बँकेमध्ये गेल्यानंतर दिवसभर लाईन लावायला लागते, वेळेवर पैसे मिळत नाही, आणि नंबर लागला तर 2000ची नोट देतात। व्यापारी लोक काही सुट्टे पैसे देऊ शकत नाही। ते 2000साठी 500ची खरेदी केली तरी ते 2000 सुट्टे पैसे मिळत नाही। अशी अडचणी त्या भागात फार आहेत। ते दादा काय काय विकाय ठेवले तुम्ही? नेमकं काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? काय कशा कशा अडचणी येतात त्या ठिकाणी? काय सुट्टा पैसा नाही, त्यासाठी आमचा काही माल संपत नाही ना। माल विकत नाही विकत नाही ना सुट्टा पैसा। प्रत्येकाला तर 2000ची नोट कुठे संपणार आहे? 2000ची नोट कुठे सुट्टी देणार आहे आम्ही? 2000ची नोट ते सुट्टी नाही, त्याच्यामुळे आमचा माल काही संपत नाही, जसे तसं आहे अजून। कॅशलेस ATM वगैरे काय आहे का? नाही तसं काहीच नाही तुमच्याकडे? नाही आमच्याकडे। आता तू काय काय विकाय ठेवलं या ठिकाणी? या ठिकाणी आता ते मिरची, तांबेटी, कांदा, बटाटा विकाय ठेवला ना। सकाळपासून विकत बसले तर? हा विकत। किती विकलाय मला आतापर्यंत? आतापर्यंत काहीच नाही विकलाय ना। ते सुट्टा पैसा नाही, त्यामुळे काही विकत नाही ना। प्रत्येकाला तर सुट्टा पैशाची वांधा आहे। आपण या ठिकाणी बघितलं की खरोखर ह्या आदिवासी दुर्गम भागामधल्या आठवड्या बाजारामध्ये सुट्ट्या पैशाचे भरपूर तुटवडा या ठिकाणी पाहायला मिळतोय। कॅमेरामॅन रमेश सह मी विजय राऊत, IBN लोकमत, जव्हार, पालघर।